नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। 10वीचा पेपर फुटला, शिक्षकासह संगनमताने मुख्याध्यापकानेच व्हायरल केला 10वी बोर्डाचा पेपर। मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल। सध्या 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे, अशातच 10वीच्या बोर्डाचा पेपर फुटीची घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे। पेपर सुरू व्हायच्या 15 मिनिटांआधीच 10वीच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रामध्ये समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। ही घटना 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि अन्य एक अशा तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार संपूर्ण राज्यामध्ये शुक्रवारपासून 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली। परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी मराठीचा पेपर फुटल्याच्या घटना पुढे आल्या। अशातच आता इंग्रजी विषयाचाही पेपर फुटल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात पुढे आली आहे। सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात होते, मात्र परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटांआधी म्हणजेच 11:15 वाजताच्या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील परीक्षा केंद्रावर 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह अनेकांच्या मोबाईलवर आला। त्यातूनच इंग्रजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार पुढे आला आणि परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली। दरम्यान लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक तत्वराज अंबादे यांना 11:12 या प्रकाराविषयी माहिती देणारा आणि तात्काळ परीक्षा केंद्रावर बोलवणी करणारा फोन आला। त्यावरून गटशिक्षणाधिकारी अंबादे हे काही सहकारी घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले। त्याआधीच शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के हे त्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित सर्वांचे मोबाईल आणि उर्वरित प्रश्नपत्रिका ताब्यात घेतल्या होत्या। तसेच बारवा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर आपले कर्मचारी पाठवून तिथे उपस्थित सर्वांचे मोबाईल आणि उर्वरित प्रश्नपत्रिका ताब्यात घेतल्या होत्या। दरम्यान दिगोरी मोठी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी आणि विचारणा केली असता एका दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापकच यातील सूत्रधार असल्याचे पुढे आले। त्यामुळे लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्या फिर्यादीवरून बारवा येथील गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल बाबूराव फुले, याच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक दीपक दयाराम मेश्राम व मयूर टेंबरे या तिन्ही आरोपींविरोधात कलम 6 महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 6, भारतीय न्यायसंहिता 2023 चे सहकलम 3(5), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे सहकलम 72 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ह्या पेपर फुटीच्या घटनेमुळे आता बोर्ड 10वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर रद्द करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत। लगतच्या बारवा येथील गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक 10वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर फुटीचा सूत्रधार असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी मुख्याध्यापक विशाल फुले यांना बोलावून विचारणा केली असता त्यांनी पेपर व्हायरल केल्याची कबुली दिली। सोबतच असे का केले हे सुद्धा सांगितले। त्यांनी सांगितले की गतवर्षी 10व्या वर्गाचा परीक्षा केंद्र बारवा येथील गांधी विद्यालयात होता, मात्र येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील शिक्षकांनी आरोपी मुख्याध्यापकांच्या शाळेजवळ बार असल्याची तक्रार केल्याने यावर्षी ते परीक्षा केंद्र चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात हलविण्यात आले। तसेच आरोपी मुख्याध्यापकाच्या शाळेतील अर्थातच महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक कामाकरिता आले असता परीक्षा केंद्र असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शाळेचे गांधी विद्यालयातील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक न करता त्यांना परत पाठविले। त्यामुळे महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक विशाल फुले यांना राग आला आणि त्यांनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या नावाने प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याचे ठरविले। त्यानुसार आरोपी मुख्याध्यापक विशाल फुले यांनी दीपक मेश्राम नामक शिक्षकाला फोनवरून सांगितले आणि त्यांच्या मोबाईलवरून मुख्याध्यापक विशाल फुले यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो आले आणि मुख्याध्यापक विशाल फुले यांनी ते पेपरची फोटो इतरांना दिली।
ही संपूर्ण माहिती स्वतः महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुले यांनी पोलीस आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमक्ष सांगितली। त्यामुळे आता बोर्ड 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर रद्द करणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकीकडे कॉपी मुक्तीसाठी शिक्षण विभाग मोठी जनजागृती करत असताना मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात खुद्द मुख्याध्यापक आणि शिक्षक बोर्डाच्या पेपरची फोटो काढून परीक्षेपूर्वीच व्हायरल करत असतील तर असे शिक्षक किंवा मुख्याध्यापक शिक्षकी पेशायोग्य आहेत की नाही यावर आता शिक्षण विभागाने चिंतन करण्याची गरज आहे।